आणि त्या भांडणांमध्ये माझ्या डोक्यावर वार झाले होते. लोखंडी पाईप मारला होता. 18% होते. कारण आईवडिलांनी आपल्या जनरेशनला काय शिकवलं की ते शेअर मार्केट म्हणजे जुगाराचा अड्डा आहे किंवा भिकेला लागणारेचे लक्षणं आहेत. म्हणून आपण तिकडे गेलोच नाही. तर की जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा लोक घाबरतात, तेव्हा तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल की नेमकं त्यांनी काय केलं पाहिजे अशा वेळेस? म्युच्युअल फंड आणि SIP. आज लोकांना भीती वाटते म्युच्युअल फंडची आणि लोकांना वाटतं SIP चांगलं आहे. मला म्युच्युअल फंड नको, मला SIP पाहिजे. जर आता जे तुम्ही म्हणालात की म्युच्युअल फंड किंवा जे काही शेअर मार्केटिंग आहे ते लोकांना फ्रॉड वाटतं किंवा एक स्कॅम वाटतो, तर ती भीती काढण्यासाठी तुम्ही काय सांगाल? म्हणजे जगभरात सगळ्यात जास्त फ्रॉड हे 2 सेक्टरमध्ये होतात जनरली. ते 2 सेक्टर म्हणजे एक मेडिकल फील्ड आणि एक आमचं फायनान्स फील्ड. सर आणखीन एक क्वेश्चन आहे महत्त्वाचा. म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क हे कितपत खरे? धूम्रपान जानलेवा आहे. किती लोक सिगारेट ओढतात आणि तुम्ही कर्जबाजारी होण्याने तुमचं आयुष्याचं सुख समाधान टोटल बर्बाद होतं. एक स्लम बॉय टू फिनिक्स भरारीचा प्रवास किंवा राम गायकवाड आज 450 कोटी मॅनेज करतो. तर फक्त एकच विचार करा, कुठलंही म्युच्युअल फंड असो, शेअर मार्केट असो, कुठेही इन्व्हेस्टमेंट करताना, फायनान्शियल डिसिजन घेताना नमस्कार. ग्रोमोशन पॉडकास्ट सिरीजच्या आजच्या या खास पॉडकास्टमध्ये मी पद्मजा तुमचं स्वागत करते. आर्थिक गुंतवणूक जर तुम्ही करणार असाल आणि याचा विचार करत असाल तर हा पॉडकास्ट संपूर्ण पहा. याच्यामध्ये तुम्हाला खरंच महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळणार आहे. आर्थिक गुंतवणूक करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, शिस्तबद्ध गुंतवणूक कशी करायची, दूरदृष्टिकोन काय असला पाहिजे, या सर्वावरती आपल्याला योग्य असा सल्ला देण्यासाठी आज राम गायकवाड फायनान्शियल सर्व्हिसेसचे फाउंडर आज आपल्यासोबत इथे उपलब्ध आहेत. राम गायकवाड सर, नमस्कार. नमस्कार. 2002 मध्ये सुरू झालेल्या राम गायकवाड फायनान्शियल सर्व्हिसेसने जगभरातील 12 देशांमध्ये आणि 20पेक्षा अधिक राज्यांमध्ये आपला ठसा उमटवला आहे. 3000 लोकांचं आर्थिक व्यवस्थापन ते ऑनलाईन पद्धतीने अगदी व्यवस्थित करतात. पुणे, पिंपरी चिंचवडसह इतर प्रत्येक पिनकोडमध्ये RGFSचा आपल्याला क्लायंट हा दिसून येतो. तसंच इथं मला आवर्जून सांगायला आवडेल की येत्या 3 वर्षांमध्ये 200 सामान्य कुटुंबियांना करोडपती बनवण्याचं स्वप्न ते यंदा बघतात. सर, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला या ध्येयासाठी. आणि आता मला पहिला प्रश्न असा विचारावा वाटतो की म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय आणि ते कशासाठी काम करतं? तर पहिलं सगळ्या व्ह्युअर्सला नमस्कार. आणि पद्मजा मॅडम आणि ग्रो टीमनी मला इथं बोलवलं त्याबद्दल आनंद व्यक्त करून ग्रो टीम आणि पद्मजा मॅडम तुम्हाला दोघांनाही धन्यवाद देतो. आता बेसिकली म्युच्युअल फंड म्हणजे काय की आजपर्यंत सगळ्यांनीच आपण म्युच्युअल फंड सही हे ऐकलं आहे, पण हे ॲक्च्युअल म्युच्युअल फंड म्हणजे काय, किंवा खूप जणांच्या डोक्यात असतं की म्युच्युअल फंड म्हणजे काहीतरी शेअर मार्केट रिलेटेड आहे आणि बुडतील, फ्रॉड होईल. तर म्युच्युअल फंडची बेसिक कन्सेप्ट भारतामध्ये 1964मध्ये सुरुवात झाली होती, जे की UTIने सुरुवात केली होती. म्हणजे माझ्या आईवडिलांच्या जन्माच्या अगोदरपासून म्युच्युअल फंड हे भारतात आहे. पण म्युच्युअल फंड फेमस आत्ता होत चाललं गेल्या 3-5 वर्षात. तर म्युच्युअल फंडची जनरली स्ट्रक्चर किंवा स्थापना कशी होते, तर एक स्पॉन्सरर असतो. स्पॉन्सरर मग तो प्रायव्हेट बिझनेसमॅन असेल, बँक असेल, तो स्पॉन्सरर एक ट्रस्ट अंडर एक म्युच्युअल फंड कंपनी बनवतो. त्याला AMC म्हणतात. मग ती AMC मग त्याचे ट्रस्टी आणि डायरेक्टर, मग तिथून मग एक CEO, CIO, खाली मग ॲनालिस्ट, फंड मॅनेजर. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा रोल येतो परत कस्टोडियन असतो, जो ते जे स्टॉक्स घेतात ते होल्डिंग करण्यासाठी कस्टोडियन असतो. सर्व्हिस तुमचे नॉमिनी रिलेटेड, बाकी अदर सर्व्हिसेस रिलेटेड काम करण्यासाठी जनरली RNT एजंट म्हणतात, रजिस्टर अँड ट्रान्सफर एजंट. तर असं हे पूर्ण स्ट्रक्चर असतं. आणि हे स्ट्रक्चर बनल्यानंतर मग हे म्युच्युअल फंड कंपनी, मग बँका, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, नॅशनल डिस्ट्रीब्युटर यांच्या थ्रू मार्केटमध्ये त्यांचे जे प्रोडक्ट आहेत, मग ते प्रोडक्ट व्हेरियस प्रकारचे असतात. म्हणजे 1 डेपासून टिल डेथ, म्हणजे असे एक दिवसासाठीही म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करता येतात. काही प्रोडक्ट असेही आहेत झिरो रिस्कवाले आणि काही असे आहेत की पूर्ण ॲग्रेसिव्ह. तर प्रत्येकाचा जो उद्देश आहे त्या ह्याने ते डिझाईन केलेले असतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं की जे आपण नीड जी आहे त्या ह्यानी आपण त्या बास्केटमधून
किंवा त्या होलसेल शॉपमधून जे आपल्या गरजेला उपयोगी आहे असं आपण प्रोडक्ट घेऊ शकतो. आणि हे असं सिम्पल स्ट्रक्चर आहे, त्याच्यामुळे असं म्युच्युअल फंड कुठे पळून जाईल किंवा काही ते होत नाही. फक्त हे स्ट्रक्चर समजून घेणं महत्त्वाचं आहे. ओके सर, खूप छान स्पष्टीकरण दिलं तुम्ही. म्युच्युअल फंड रिसोर्सेस कसं एकत्र आणतो आणि कशी रिस्क कमी करतो हे यातून आम्हाला समजलं. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की म्युच्युअल फंड किंवा SIP यांची जी ॲडव्हर्टाईज असते की सही आहे, तर ते कितपत फायदेशीर आहे? तर पण म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला की म्युच्युअल फंड सही है क्या, तर मी तर म्हणजे डोळे बंद करून सांगेन आणि पूर्ण मनातून हृदयातून सांगेन की म्युच्युअल फंड रिअली सही आहे. आणि म्युच्युअल फंड किंवा SIP सही हे 100% सही आहे. कारण की मी माझी पहिली SIP 2004मध्ये सुरुवात केली, 500 रुपये महिना. आणि तिथून जसजसं इन्कम वाढत गेलं माझं तसतसं मी SIP अमाऊंट वाढवत गेलो. आणि ॲट दी एज ऑफ 42 मी एवढा माझा पोर्टफोलिओ बनला स्वतःचा सेल्फ इन्व्हेस्टमेंट की ज्याच्यावर मी SWP म्हणून विड्रॉल जरी केले तरी माझ्या बेसिक नीड सगळ्या संपतील. म्हणजे मी फायनान्शियली फ्री झालो ॲट द एज ऑफ 42. आणि ते फक्त SIPमुळे. आता SIP का सही, तर जनरली SIPचं किंवा म्युच्युअल फंडचं स्ट्रक्चर काय असतं की आपण जे पैसे देतो किंवा तुम्ही जे 1 लाख रुपये द्याल ते ती कोटक म्युच्युअल फंड किंवा कुठलीही असे 45 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत. ओके. त्या कंपन्यांचे फंड मॅनेजर, त्यांची जी 25-30 लोकांची रिसर्च टीम आहे, ते पूर्ण इंडस्ट्रीमध्ये प्रत्येक सेक्टरमधले स्टॉक सिलेक्ट करतील. पहिले सेक्टर सिलेक्ट करतील, स्टॉक सिलेक्ट करतील. त्या 50 ते 70 कंपन्यांमध्ये तुमचे 1 लाख रुपये डिस्ट्रीब्यूट केले जातील. ओके. त्याच्यामुळे 1-2 कंपन्या जरी वर खाली अपडाऊन झाल्या तरी बाकीच्या कंपन्या प्रॉफिट देतात. त्यामुळे व्हेरियस सेक्टर आणि व्हेरियस स्टॉक्समध्ये पैसे गेल्यामुळे तिथं तसंही रिस्क कमी होते. ओके. आणि जर देश ग्रो होतोय म्हणजे ह्या कंपन्या प्रॉफिट करणार आहेत आणि ह्या कंपन्या प्रॉफिट करणार आहेत म्हणजे त्या कंपन्यांमध्ये ज्यांनी इन्व्हेस्ट केले त्या लोकांचे पैसे वाढणार आहेत. म्हणजे म्युच्युअल फंड सही काय आहे, तर दुसरं एक कारण की मी जर माझे 10 लाख रुपये 10 व्हेरियस कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केले तर तिथं मला ॲक्टिवली कुठल्याही ओनरसारखं जाऊन काम करायची गरज नाही. म्हणजे आज आपण अंबानी म्हणतो किंवा बिर्ला म्हणतो, अदानी म्हणतो किंवा टाटा, ह्या लोकांना तिथं जाऊन कंपनी रन करावी लागते. आपण म्युच्युअल फंड थ्रू त्यांचे काही पार्ट ओनर बनू शकतो. ओके. त्याच्यामुळं आपण जरी दिवसभर झोपून राहिलो किंवा आपल्याला जरी ॲटोमोबाईलची अक्कल नसेल, टेलिकॉमची अक्कल नसेल किंवा ITचं आपल्याला काही माहीत नसेल, पण मी जर त्या सेक्टरमधल्या त्या कंपन्यांचे स्टॉक्स घेतले तर त्या कंपन्या ज्या ग्रो होणार आहेत त्याच पर्सेंटेजमध्ये मला पैसे येणार आहेत. ओके. म्हणजे मी एक इन्व्हेस्टर बनतो आणि बिझनेसमन बनतो व्हेरियस बिझनेसचा. त्याच्यामुळे 1-2 ठिकाणी जरी अपडाऊन झालं तर बाकीच्या ठिकाणांवरून रिटर्न येतात. म्हणून रिस्क कमी होते आणि म्हणून म्युच्युअल फंड सही आहे. सर, खूप छान विश्लेषण केलं तुम्ही. मला इथे आता हेच सांगावं वाटतं की योग्य आर्थिक नियोजन आणि जर शिस्त असेल तर नक्कीच आपल्याला यश मिळू शकतं, हे यातून दिसून येतं. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा की खरा परफॉर्मन्स जर आपण बघितला तर म्युच्युअल फंडची गेल्या 25 ते 30 वर्षाची कामगिरी कशी आहे? खूपच चांगला प्रश्न आहे. कारण की लोक फक्त गेल्या 1 वर्षाची कामगिरी किंवा 3 वर्षाची कामगिरी बघून खूप लोक आले की 25, 30, 50% रिटर्न मिळतात म्हणून. पण गेल्या 6 महिन्याचे रिटर्न -10%. अच्छा. गेल्या 1 महिन्याचे रिटर्न -12%. म्हणजे लॉस झाला आहे लोकांचा. आता तो लॉस का होतो, तर मार्केट सायकल किंवा बिझनेस जे अपडाऊन होतात. पण तुम्ही जो प्रश्न विचारला की 25-30 वर्षाचे रिटर्न किती आहेत, तर मी तर ओपनली आणि सगळ्या व्ह्युअरला पण सांगेन की तुम्ही अदर ॲसेट क्लास कुठल्याही काढल्या ना त्याच्यापेक्षा म्युच्युअल फंड 1-2 काकण आपण जे म्हणतो किंवा थोडंसं चांगलंच आहे, म्हणजे वरचढच आहे. कारण की गेल्या 25-30 वर्षाचे म्युच्युअल फंड किंवा SIPचे रिटर्न हे ऑन एन ॲव्हरेज 15 ते 18% आहेत. म्हणजे एक टर्ममध्ये किंवा अमाऊंटमध्ये सांगायचं म्हटलं तर 10,000 रुपयाची ज्यांनी SIP गेल्या 30 वर्षापूर्वी केली असेल किंवा 25 वर्षापूर्वी, तर त्याचे जवळपास 30 ते 40 लाखाचे आज 5 कोटी ते 20 कोटीपर्यंत पैसे आहेत. म्हणजे अशा काही स्कीम आहेत ज्या 93-95मध्ये आलेल्या होत्या आणि तेव्हापासून ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केल्या असतील दर महिना 10,000 रुपये, त्याचे आज जवळपास 20 कोटीच्या रेंजमध्ये 2-3 स्कीमचे रिटर्न आहेत. मग 93
किंवा 95मधले कुठलेही फंड हाऊसेस, म्हणजे समजा त्यावेळेस 7-8 फंड हाऊसेस तर होतेच, की बिर्ला होतं, HDFC होतं, फ्रँकलिन होतं, ह्यांचे कुठलेही फंड किंवा आत्ताचा निप्पॉन, यांचे रिटर्न आजही 16 ते 18% आहेत. प्रॉब्लेम काय होतो की जसं आपण घर घेऊन EMI भरतो आणि अपडाऊन झाल्यावर आपण ते विकत नाही, तसं म्युच्युअल फंडमध्ये नाहीत करत लोक. ओके. त्यामुळे एक स्कीमचे रिटर्न असतात, एक इन्व्हेस्टरचे रिटर्न असतात. की आज जर स्कीमनी 18% दिले किंवा 15% रिटर्न दिले, पण तुम्ही आणि मी एकत्रच 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असते, तर अपडाऊन झालं की मी घाबरून पैसे विड्रॉ केले, त्याच्यामुळे मला त्या स्कीमचे रिटर्न मिळालेच नाहीत. अच्छा. तुम्हीही 2-5 वर्ष थांबलात, पण 20 वर्ष थांबला नाहीत. ओके. तुमचेही पैसे थोडेफार वाढले, पण रिटर्न त्या स्कीम एवढे आले नाहीत. ओके. हा जो फरक आहे, त्याच्यामुळे गेल्या 25-30 वर्षात खरंच करोडपती आणि एवढे 5-10 कोटी बनवणारे म्हणजे मोजणे इतके लोक असतील, कारण कोणी तेवढं वेट केलंच नाही. अच्छा सर, खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलीत तुम्ही. सर, खूप महत्त्वपूर्ण माहिती दिलीत तुम्ही आणि खूप इम्प्रेसिव्ह असा स्कोर आहे. पण जरी एवढा चांगला स्कोर असला तरी पण भारतात फक्त 5 ते 7% लोक म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करताना दिसत आहेत? एक फिअर आणि ग्रीड हा जो फॅक्टर आहे तो सगळ्यात मोठा आहे. आणि जसं आपण ॲज अ भारतीय किंवा जगातला कुठलाही माणूस बघितला तर आपण दोघंही समजा लहान होतो, नंतर आपण कमवते झालो. पण म्हणजे तुम्ही पहिला जॉब केला, समजा मीही काम केलं, आपल्याकडे पहिलं कॉलेज संपल्यानंतर आपल्याकडे जे एज्युकेशन मिळाल्यानंतर जॉब किंवा बिझनेस करतो, त्यास आपले पहिले ॲडवायझर कोण असतात? आई वडील किंवा सासू-सासरे, फॅमिली. आता आई वडील किंवा सासू-सासऱ्यांनी ते इक्विटी मार्केट पाहिलेलंच नाही, त्यामुळे त्यांच्याकडून पहिला ॲडवाईस काय येतो की पद्मजा, तुझं लग्न होणार आहे तर आत्तापासून थोडं थोडं गोल्ड गोळा करायला सुरुवात कर. आता मला माझे आई वडील म्हणतील, राम तुझं काही वर्षानंतर लग्न होईल तर आत्ता एखादा प्लॉट घेऊन ठेव किंवा घर कुठंतरी बुक कर आणि ते EMI भर. म्हणजे बाय डिफॉल्ट पैसे गेले गोल्ड आणि रिअल इस्टेटमध्ये, उरलेले पैसे आपण काय केलं की FDमध्ये ठेवले. कारण आईवडिलांनी आपल्या जनरेशनला काय शिकवलं की ते शेअर मार्केट म्हणजे जुगाराचा अड्डा आहे किंवा भिकेला लागणारेचे लक्षणं आहेत, म्हणून आपण तिकडं गेलोच नाही. आता आजही जर बघितलं तर 85% पैसे लोकांचे गोल्ड, रिअल इस्टेट आणि FDमध्ये, 85%. आणि थोडीफार कॅश आहे, प्रत्येकाच्या घरात आहे, पण आपण इकडे आलोच नाही. आणि तिथं काय झालं की ज्यावेळेस इन्फ्लेशन जास्त असतं त्यावेळेस गोल्ड आणि रिअल इस्टेटचे रिटर्न जास्त असतात. 12-20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी FDचे रिटर्न 14% होते, आज FDचे रिटर्न 6% आहेत. आपल्या आईवडिलांना आपल्या एज्युकेशनसाठी कधीही एज्युकेशनसाठी प्लॅनिंग करायची गरज नाही पडली, पण आज आपल्या मुलांना 1 ते 2 लाख रुपये आजच्या फीज आहेत. त्यामुळे आपल्याला त्यांचे जे व्हेकल होते ते आज फ्युचरमध्ये आपल्या उपयोगी नाहीत पडणार. कारण मला जर ॲक्च्युअल बघितलं तर गोल्ड किंवा रिअल इस्टेट आणि मार्केट, इक्विटी मार्केट, ह्या तिन्हीचे जर इन्फ्लेशन ॲडजस्टेड रिटर्न काढले तर गोल्ड रिअल इस्टेटमध्ये हार्डली 2-3% एक्स्ट्रा मिळतात. कमीत कमी इक्विटी किंवा म्युच्युअल फंडमध्ये 5-7% तरी जास्त आले. आणि टॅक्स इफिशियंट असल्यामुळे तो बेनिफिट. फक्त हे 5% का लोक आहेत तर इथं स्ट्रेट लाईन नाही. जशी FDला माझी स्ट्रेट लाईन असते किंवा जसं व्याज कमी होत जातं खाली खाली जाते. रिअल इस्टेटला आपण व्हॅल्युएशन बघतच नाही, गोल्डला व्हॅल्युएशन बघतच नाही. इथं डेली व्हॅल्युएशन दिसतं आणि डेली अपडाऊन होतं. आणि त्या अपडाऊनमध्ये मग ग्रीड आणि फिअर फॅक्टर वर्क करतो की आपले जे बायसेस आहेत किंवा भीती किंवा हे जे आहे, मग त्या ग्रीडमुळे काय होतं की आपण फास्ट श्रीमंत बनायला जातो आणि पुढं अडकतो. जसं गेल्या 6 महिन्यात ज्याने 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले असतील, आज 90,000 रुपये, तो घाबरून बाहेर जाणार आहे. सेम लॉकडाऊन नंतरच्या जेवढे काही नवीन इन्व्हेस्टर आहेत त्यांना असं अपेक्षा होती की किंवा असं गृहीत धरलं होतं की इक्विटी मार्केट किंवा म्युच्युअल फंड म्हणजे 25-30% रिटर्न डेफिनेटली मिळणारच आहे. पण याच्यात डेफिनेटली काहीही नसतं. एक रेंज जर सांगितली गेल्या 25-30 वर्षातली तर 100% 1 वर्षात रिटर्न बनलेत आणि 1 वर्षात निम्मे पण झालेत. अच्छा, एवढं व्हेरिएशन आहे. आणि ते जे व्हेरिएशन आहे
त्याच्यामुळे लोक म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत नाहीत आणि म्हणून आजही 5% आहे. पण फक्त एक तुम्हाला डेटा सांगतो की जेवढे डेव्हलप इकॉनॉमीज आहेत, US, UK, युरोझोन किंवा जेवढे काही डेव्हलप इकॉनॉमीज आहेत, तिथं ऑन ॲन ॲव्हरेज 40 to 50% आज अलोकेशन म्युच्युअल फंडमध्ये लोकांचं आहे. ओके. आणि आपल्याकडे फक्त 5%. सर खरंच बरोबर आहे. म्हणजे आर्थिक साक्षरतेचा अभाव आणि पारंपरिक आपण जे गुंतवणूक करत आलो आहे त्याच्यामुळे याच्याकडे लोक येत नाही आहेत, यातून हे स्पष्ट होतं आहे. जर आता जे तुम्ही म्हणालात की म्युच्युअल फंड किंवा जे काही शेअर मार्केटिंग आहे ते लोकांना फ्रॉड वाटतं किंवा एक स्कॅम वाटतो, तर ती भीती काढण्यासाठी तुम्ही काय सांगाल? म्हणजे तर ॲक्च्युली पहिलं गोष्ट तर म्युच्युअल फंड हा फ्रॉड नाही होऊ शकत. हां, स्टॉक्स किंवा फ्रॉड कुठे होतात की जिथं मला कोणीतरी, तुम्ही आलात आणि मला म्हटलात की राम माझ्याकडे 10 लाख द्या, मी तुम्हाला 2%, 5% महिन्याला कमवून देतो, तिथं डेफिनेटली चान्सेस आहेत तुमचं प्रिन्सिपलही बुडण्याचे. अच्छा. 2-4 महिने तो माणूस देईल. जर त्याला तेवढी अक्कल असेल तर तो त्याचे पैसे कमवेल, तो जगाला का शिकवेल? पण ते 2-5% कमवताना त्याला काहीतरी कमिशन मिळणार आहे आणि तिथं ते फ्रॉड होणारच आहे. मी कुठेतरी टिप वाचून एखादा शेअर घेतला तर तो बुडणारही आहे किंवा कमीही येणार आहे. पण म्युच्युअल फंडमध्ये ते का पॉसिबल नाही? तर मी जे पहिलं स्ट्रक्चर सांगितलं की म्युच्युअल फंड एकतर डायरेक्टली रेग्युलेटेड बाय सेबी आहे. सेबी नंतर जो काही स्ट्रक्चर आहे ते ट्रस्ट स्ट्रक्चर आहे. जे म्युच्युअल फंड, सपोज मी एक XYZ किंवा राम गायकवाड म्युच्युअल फंड कंपनी आहे, माझ्याकडे हजारो लोकांचे पैसे आहेत, ते पैसे आहेत माझ्याकडे, मी ते पैसे माझ्याकडे ठेवत नाही, ते पैसे मी मार्केटमध्ये 100-150 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो, म्हणजे माझ्याकडे पैसे नाहीतच. हां, तुमच्या पैशाचा फ्रॉड कधी होईल? जर त्या कंपन्या बुडल्या तर. मी बुडलो तर तुमचे पैसे लॉस जात नाहीत, कारण त्या ॲसेट दुसरी एखादी म्युच्युअल फंड कंपनी विकत घेते आणि तो ॲसेट रन करते. आता याच्यामध्ये म्युच्युअल फंड कंपनीचं अर्निंग काय? तर जनरली काय होतं की सिम्पल की तुमच्याकडून किंवा हजारो लोकांकडून माझ्याकडे 100 कोटी आले, त्या 100 कोटीवर एक एक्सपेन्स रेशो नावाचा प्रकार असतो. ओके. तो जनरली असतो 1.5 ते 2.5% रेंजमध्ये. अच्छा. मग त्याच्यामध्ये सगळे एक्सपेन्सेस जे जातात, माझं डिस्ट्रीब्युटर किंवा बँकचं कमिशन किंवा तुमचे अदर जे काय आहेत कस्टोडियन एक्सपेन्सेस किंवा RNTचे एक्सपेन्सेस, हे जाऊन म्युच्युअल फंड कंपनीकडे 0.% काहीतरी पैसे उरतात, ते म्हणजे अर्निंग. ओके. त्याच्यामुळे फ्रॉड होणं ही म्युच्युअल फंडमध्ये इम्पॉसिबल गोष्ट आहे. हां, रिटर्न अप डाऊन होतील, पण ती कंपनी पळून गेली किंवा पैसेच बुडले असं कधीही होणार नाही म्युच्युअल फंडमध्ये, कारण ते स्ट्रक्चरच नाही. ओके. याच संदर्भात एक प्रश्न विचारते सर, की जेव्हा मार्केट खाली येतं तेव्हा लोक घाबरतात, तेव्हा तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल की नेमकं त्यांनी काय केलं पाहिजे अशा वेळेस? आता म्हणजे मी एक साधं एक्झाम्पल विचारतो, म्हणजे तुझ्यासाठीच विचारतो की उद्या फिनिक्स मॉलमध्ये गेलीस, तुला घ्यायची एक जीन्स आणि टॉप, आणि तिथं गेल्यानंतर एक बजेट आहे की मला एक टॉप आणि एक जीन्स घ्यायची. तिथं गेल्यानंतर दिसतं की 2 जीन्स आणि 2 टॉप घेतले की एक फ्री मिळणार आहे. एक घेऊन याल का 3 घेऊन याल? नाही, नक्कीच 3 घेऊन येणार. म्हणजे स्वस्त झालं, सेल लागला की आपण जास्त बाय करतो. हो, बरोबर. साधी गोष्ट, ह्युमन टेंडन्सी आहे. येस. सोनं 2,000 रुपयांनी कमी आलं, विशेष फरक पडत नाही, पण आपण जास्त बाय करतो, भाव कमी झाला म्हणून. बरोबर. आता म्युच्युअल फंडमध्ये मार्केट पडलं किंवा मार्केट 10% खाली आलं म्हणजे काय झालं? सेल लागला. सेल लागल्यावर आपण वस्तू जास्त घ्यायला पाहिजेत की आहेत त्या विकायला पाहिजेत? अच्छा. ओके. जी वस्तू मला 100 रुपयाला मिळत होती 6 महिन्यापूर्वी, आज ती 90 रुपयाला मिळते, म्हणजे माझं 10 रुपये स्वस्तात मिळतं. तर त्यावेळेस मी अजून जास्त बाईंग करायला पाहिजे, जेणेकरून मला इन फ्युचर जास्त रिटर्न मिळतील, कारण स्वस्तात मिळतं आहे. पण लोक तिथं पॅनिक होऊन विड्रॉ करतात, घाबरून विकून टाकतात की 90चे 70 नको व्हायला. अच्छा अच्छा. उलट 90ला 100 रुपयाची वस्तू मिळणारी, किंवा सपोज हा माझा पेन 200 रुपये किंमत आहे, तो जर 150 रुपयाला मिळत असेल तर मी जास्त घ्यायला पाहिजे. हां, बरोबर. पण मला भीती काय वाटते
की हा 150चा अजून 100ला जाण्या अगोदर विकून टाकू. आणि नेमकं तिथून तो शेअर किंवा ह्या पेनची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही तिथून पुढे 2-3 वर्षात डबल होते. ओके. आणि आज मी परत सगळ्या व्ह्यूअरला एकच सांगेन की तुम्ही जर कधी काळी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली असेल आणि जर विड्रॉ केली असेल तर त्या वर्षीचा त्या स्कीमचा जाऊन NAV पहा की काय भाव होता आणि आजचा भाव पहा. तुम्ही 99% चुकलेला आहात. घाबरून जे विकले तिथून आज 2, 5, 10 पट त्याच NAVचा भाव वाढला आहे म्हणजे युनिटचा. पण आपण घाबरून ते विकले. आणि हे जनरली प्रत्येकाने एक होमवर्क जरी केला ना तरी तुम्हाला कळेल की तुम्ही काय लूज केलं आहे. बरोबर सर, खरंच तुम्ही खूप छान सल्ला दिलात. आणि जे नव्याने करतायत गुंतवणूक त्यांच्यासाठी तर हा खूपच महत्त्वाचा मुद्दा त्यांना लक्षात घेण्यासारखा आहे. पुढचा प्रश्न असा विचारते सर, शेअर ट्रेडिंग आणि F&O आणि म्युच्युअल फंड यातला नेमका फरक काय? आता शेअर ट्रेडिंग म्हणजे किंवा F&O म्हणजे टोटली गॅम्बलिंग म्हणता येईल. ओके. की मी आज कुठल्या तरी गोष्टीवर भाव लावतो की हा पेन आपल्याला 400 रुपयाची 400 रुपये होणार आहे. आता उद्या ह्याचा भाव जर मी बोललो तसं 500 रुपये झाला तर माझं प्रॉफिट होणार आहे, तुमचा लॉस होणार आहे. उलटं झालं तर माझा लॉस होणार आहे, तुमचा प्रॉफिट होणार आहे. म्हणजे एका रोडवरून जाताना जर मी चॅलेंज लावलो की आता व्हाईट कलरची गाडी जाणार आहे आणि समोर तुम्ही म्हणलात की आता नाही ब्लॅकची जाणार आहे, एक जण जिंकणार आहे कोणीतरी. आणि मी उद्या आज F&O म्हणा किंवा स्पेक्युलेशनमध्ये किंवा शेअर ट्रेडिंगमध्ये मी आज भाव लावतो की त्या शेतकऱ्याबरोबर किंवा एक साधं एक्झाम्पल सांगतो की ज्वारीचा भाव आज 50 रुपये आहे आणि मी एक भाव लावतो की हा पुढच्या महिन्यात 60 रुपये होईल. पण जर चुकून तो 40 आला माझा लॉस होणार आहे. आता मी किती रिस्क घ्यायची हे मला किती कमवायचे त्या ग्रीडवर आहे. ओके. आणि F&O तर झालं. आता ट्रेडिंग की मी दर दिवशी बाय सेल करणार आहे किंवा दर 6 महिन्यांनी बाय सेल करणार आहे. आता साधा एक प्रश्न विचारतो सगळ्यांना आणि सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे की एक कंपनीचा भाव सपोज रिलायन्स इंडस्ट्रीजचा भाव 20% पडला, सगळ्यात मोठं नुकसान कोणाचं होईल? ओनरचं, मुकेश अंबानी. मग सगळ्यात पहिलं कोणी विकायला पाहिजे? त्यांनीच. त्याचा सगळ्यात मोठा लॉस आहे. त्यांनी सगळ्यात जास्त पहिले शेअर विकून टाकायला पाहिजेत. बरोबर. पण तो त्या कंपनीकडं बिझनेस म्हणून बघतो, आपण त्या कंपनीकडे शेअर म्हणून बघतो. त्याला माहिती आहे हा माझा बिझनेस आहे, आजची प्राईस कमी झाली पण माझा बिझनेस तोच आहे. त्यावेळेस तो काय करतो ओनर की मार्केटमधून स्वस्तात शेअर्स बाय करतो. ज्यावेळेस पॅनिक सेलिंग येतं आणि याच्याकडे कॅपिटल असेल तर तो बाय करणार आहे. त्यामुळे त्याला त्याचेच शेअर स्वस्तात मिळणार आहे. ओके. आणि नंतर परत भाव वाढला की रिटेल इन्व्हेस्टर परत येणार आहेत महागात वस्तू घ्यायला. हा प्रॉब्लेम येतो. त्यामुळं व्ह्यूअरसाठी एकच आहे की जर ट्रेडिंग आणि इंट्राडेमध्ये किंवा F&Oमध्ये 10 मधले 9 लोक बुडतात. ट्रेडिंग करणारे म्हणजे होल्डिंग घेऊन फक्त 10 मधले 3 लोक पैसे कमवत आहेत. आणि हा ऑफिशियल रिपोर्ट आहे की गेल्या 3 वर्षात 1,81,000 करोड रुपये बुडलेत लोकांचे. दरवर्षी 60,000 करोड बुडत आहेत. अच्छा. आत्ता माझ्या गेल्या 2 महिन्यात मी एक 16 लाखापासून 50,000पर्यंत लॉस करणारे कमीत कमी 15 क्लायंट बघितले. ओके. आणि माझ्या बिझनेसचं सक्सेस हे जे ट्रेडिंगवाले जे आहेत किंवा F&Oवाले तिथं बुडलेले जे लोक आहेत हे गेल्या वर्षी जवळपास मी 470 क्लायंट नवीन माझ्याकडे आले 1 वर्षात. त्याच्यामधले जवळपास 180 ते 200 लोक हे कुठे ना कुठे F&Oमध्ये आणि ट्रेडिंगमध्ये पैसे घालवून आलेले आहेत. ओके. तर सगळ्या व्ह्यूअरसाठी एकच सांगेल की ट्रेडिंग करायची करा, F&O करायचं करा, पण ते एक शौक म्हणून करा किंवा एन्जॉयमेंट म्हणून करा. ते पैसे बुडण्याने जर तुमच्या घरात टेन्शन येणार असेल आणि घरातलं वातावरण जर बिघडणार असेल
तर करू नका. बरोबर. विकतचं दुखणं आहे आणि खूप घरं बरबाद झालेले, लोकांनी सुसाईड केलेत आणि लोक कर्जबाजारी होऊन हो. खूप बुडलेले आहेत. हे ज्यावेळेस आपण स्ट्रीटवर उतरतो त्यावेळेस कळतं. आणि त्या ह्यानी चांगलं जे घर चाललेलं असतं त्या घरातलं सुख समाधान सगळं हिरावून जातं. मी एकच शेवटचं सांगेन सगळ्यांना की तुम्हाला जर एन्जॉयमेंटच पाहिजे तर गोव्याला जा, कसिनोमध्ये जा, तिथं एन्जॉयमेंट करून या, खेळून या, तिथं कसिनोमध्ये पैसे घालवून या. तुम्ही कसिनोमध्ये दररोज नाही जाणार, प्लॅन करावा लागेल, गाडी काढून जावं लागेल. हो. पण जर माझ्याकडे मोबाईल हातात आहे, मी सकाळी कमोडवर जरी बसलेलो असेल ना आणि रात्री झोपताना किंवा मार्केट जे चालू आहे, मी कुठेही ॲक्सेसेबल आहे. करेक्ट. मी कमोडवर बसलो तरी ट्रेडिंग करणार आहे, ऑफिसमध्ये असलो तरी ट्रेडिंग करणार आहे. आणि एक व्यसन लागलं म्हणून जर मी ठरवलं की आता आजपासून मी ट्रेडिंग करणार नाही, मी 3 दिवस टाळेन. पण 3 दिवसात माझं कॅल्क्युलेशन काय आहे की आज मार्केट वाढणार आहे, उद्या मार्केट पडणार आहे. आणि ते 2-3 वेळेस खरं निघालं ना की मी परत स्वतःला इंटेलिजंट समजतो आणि 4थ्या दिवशी मी हळूच कुठेतरी लपवून परत एक ट्रेड मारतो. आणि तो फसला की मग अजून फसलो. तर फक्त एकच आहे, पैसे कमवणारे 3 ते जवळपास 1% F&Oमध्ये, 3% म्हणजे 10तले 3 आणि 10तला 1 एवढेच आहेत. पण त्याच्यात पण एक गोची अशी आहे की तो जो एक माणूस असतो किंवा जे 3 माणसं आहेत त्यांचे चेहरे बदलतात, ते फिक्स नाहीत. म्हणजे आपल्याला वाटतं ना 10% लोकच कमवतात, पण 10% हे ते फिक्स 10% नाहीत. आज 10% लोकांनी कमवले किंवा ह्या वर्षी 10% लोकांनी कमवले, पुढच्या वर्षी 10%मधले 10% नसतीलच, नवीन 10% असतील. म्हणजे रेशो 10%च आहे. ओके. म्हणजे ज्यांनी कमवले तोही घालवतो आणि ज्यांनी घालवले तो पुढच्या वर्षी मे बी कमवेल, तो 10मध्ये येतो, परत तिसऱ्या वर्षी नावं चेंज होतात. करेक्ट. त्यामुळे अवॉइड करणे हे महत्त्वाचं आहे. आणि म्युच्युअल फंड का त्याच्यापेक्षा वेगळं, तर म्युच्युअल फंडमध्ये एक तर माझा पोर्टफोलिओ डिझाईन करताना 25 ते 30 लोकांची ॲनालिस्टची टीम असते, अच्छा. ज्यांचं दिवस रात्र काम तेच आहे. ओके. जे की चांगले CA किंवा MBA, फायनान्स किंवा CFA असे झालेले एक क्वालिफाईड लोकांची टीम आहे. ओके. 25 ते 30 लोकांची. आता त्या टीममधून ते इंडस्ट्री ॲनालिसिस करून मग फंड मॅनेजर डिसाईड करतो की मला कोणत्या सेक्टरमध्ये किती पैसे इन्व्हेस्ट करायचे आहेत, त्यातून मग त्या सेक्टरमधल्या कोणत्या कंपन्यांमध्ये मला पैसे सिलेक्ट करायचे आहेत. ओके. एक माणूस चुकू शकतो, अख्खी सिस्टीम नाही चुकू शकत. करेक्ट. एक कंपनी बुडू शकते, 70 कंपन्या बुडणार नाहीत. त्यामुळं म्युच्युअल फंडमध्ये जर 0 रिटर्न किंवा लॉस जर म्हणजे डिफॉल्ट होऊन किंवा फ्रॉड होऊन होणार असेल तर देशही बुडेल. 70 कंपन्या बुडणं एकाच दिवशी म्हणजे देश बुडणार आहे. हां, त्यातल्या 5-6 व्हॅल्युएशननी अपडाऊन होईल. त्यामुळे हे एक बिझनेस म्हणून बघायला पाहिजे. तर ट्रेडिंग आणि F&O याच्यापेक्षा म्युच्युअल फंड हा प्राणीच वेगळा आहे. ओके. आणि तो प्राणी आपल्याला कायम घरात जे गाय असते की पूर्वीच्या काळी एक गाय किंवा म्हैस जे दूध देत होती, तसं तो कामधेनू म्हणून म्युच्युअल फंडकडे बघायला पाहिजे. SIP आणि म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही आता म्हणाल की फ्रॉड होऊ शकत नाही, पण याच्यावरतीच ऐकायला आवडेल की होऊ शकतो का? म्युच्युअल फंड किंवा SIP मध्ये फ्रॉड कसा होईल, तर बेसिकली काय होतं की एखादा फंड मॅनेजर किंवा एखादा तो ॲनालिस्ट, त्यांचाही माणूस आहे तोही, तो स्टॉक सिलेक्ट करताना चुकू शकतो. अच्छा. पण पूर्ण पोर्टफोलिओ चुकणार आहे का, तर चान्सेस नाहीत. त्याच्यातले त्याचं जे ॲनालिसिस आहे त्याच्या ॲनालिसिसप्रमाणे पुढं जे होणार आहे त्या ह्याने तो घेणार आहे. पण अचानकच मध्ये रशिया युक्रेन आलं किंवा हमास इस्रायल आलं किंवा आत्ताचं ट्रम्प साहेबांचं आलं किंवा इन फ्युचर अजून बजेट नंतर काहीतरी येईल, अशा अननोन जे इव्हेंट होतात, त्याच्यामुळे मी ॲज अ फंड मॅनेजर मी ज्या स्टॉक्सला ॲग्रेसिव्ह आहे ओके त्या सेक्टरलाच इम्पॅक्ट पडू शकतो. अच्छा. त्यावेळेस त्या सेक्टरचा माझा कॉल चुकेल म्हणून माझे तिथं रिटर्न कमी होतील. पण बुडणार आहे का, स्कोप नाही. नाही. एखादी कंपनी बुडेलही. म्युच्युअल फंडमध्येही असं झालेलं आहे
की त्या 50-60 कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये कधी कधी कंपन्या बुडल्यातही, म्हणजे एक्झाम्पल आहेत. तर त्या बुडल्या तरी त्या कंपनीमध्ये इंडिव्हिज्युअली हार्डली 1-2% होल्डिंग असतं. ओके. म्हणजे 100 मी 50 कंपन्या घेतल्या तर वरच्या 10 कंपन्यांमध्ये 60-70% संपतात. खालच्या बॉटमच्या ज्या कंपन्या आहेत 10-15 त्यामध्ये हार्डली होल्डिंग पॉईंटमध्ये असतं. 0.10, 20, 50 असं. जरी बुडले तर माझे 100 हार्डली 2-4 रुपये बुडणार आहेत, जर एखादी कंपनी बुडली तरच. ओके. तेवढंच फक्त काय झाला तर इश्यू येऊ शकतो, पण फ्रॉड होणं हे इम्पॉसिबल आहे. आणि परत तोच तुम्ही 2 शब्द वापरले म्हणून एक सांगतो सगळ्यांना की म्युच्युअल फंड आणि SIP. आज लोकांना भीती वाटते म्युच्युअल फंडची आणि लोकांना वाटतं SIP चांगलं आहे, मला म्युच्युअल फंड नको, मला SIP पाहिजे. तर दोन्ही एकच आहे. फक्त ते म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करताना एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, जसं बँकेत आपण RD करतो त्यालाच म्युच्युअल फंडमध्ये SIP म्हणतात. रेग्युलर आणि डायरेक्ट प्लॅन्स मधील फरक नेमका काय? आता रेग्युलर आणि डायरेक्ट प्लॅन जे असतात तर दोन्हीमध्ये एक तर तुम्ही डायरेक्टली त्या म्युच्युअल फंड कंपनीच्या साईटवर जाऊन किंवा त्यांच्या ऑफिसला जाऊन जर तुम्ही बाय केलं तर त्याला डायरेक्ट प्लॅन म्हणतात. दुसरं रेग्युलर म्हणजे मी बँकेकडे जाऊन किंवा नॅशनल डिस्ट्रीब्युटर किंवा माझ्यासारखे म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर यांच्याकडे जर जाऊन तुम्ही बाय केलं तर त्याला रेग्युलर प्लॅन म्हणतात. आता बेसिक दोन्हीमध्ये फरक काय तर जो अगोदर मी एक्सपेन्स रेशो सांगितला 1.5 ते 2.5% रेंजमध्ये असतो वेगवेगळ्या स्कीमप्रमाणे. जेवढी मोठी स्कीम तेवढे कमी एक्सपेन्स रेशो असतो. नवीन स्कीम किंवा 1000च्या खालची स्कीम असेल तिथं 2.5% जनरली जातो. आता याच्यामध्ये काय होतं की तुम्ही डायरेक्ट इन्व्हेस्ट केले तुमचं ॲनालिसिस करून तर तुम्हाला तो एक्सपेन्स रेशो जनरली 0.5% वगैरे कमी लागतो. 0.5% ते 0.5% तो बेनिफिट मिळतो इन्व्हेस्टरला. पण एक सिंपल आहे की एक ॲडवायझर असेल तर तो त्याच्या ॲनालिसिसनी गाईड करू शकणार आहे. जसं एक सिंपल एक्झाम्पल सांगतो. मला जर थोडा आजार झाला, माझ्या डॉक्टरच्या शेजारचा मेडिकलवाला, त्याला जर मी जाऊन माझे सिम्पटम्स सांगितले ना आजाराचे तर त्या मेडिकलवाल्यालाही माहीत आहे की ह्या सिम्पटम्सला हे डॉक्टर कोणत्या गोळ्या देणार आहे. तर मी जनरली त्या मेडिकलवाल्याकडे गेलो आणि त्याच्याकडून डायरेक्ट फक्त गोळ्या घेतल्या तर माझे पैसे वाचतील. बरोबर, डॉक्टरची फी वाचेल. पण आपण किती जण असं करतो? खूप रेअर. म्हणजे अंगदुखी असेल, सर्दी, डोकं ते असेल तर करेक्ट डायग्नोस होण्यासाठी आपण जातोच. जर आपण तिथं विचार नाही करत तर इथं एका स्पेशलिस्ट किंवा त्या ॲडवायझरला जर 0.5% 1% कमिशन मिळणार असेल आणि त्याकडून मला गायडन्स मिळणार असेल आणि माझ्या होणाऱ्या चुका जरी त्या माणसाने टाळल्या तरी तो 0.5-1% जो आहे तो तसाच निग्लिजिबल ठरून जातो. कारण की म्हणजे डायरेक्ट प्लॅन असावेत, पण कुणाला असावेत ज्याला तेवढं नॉलेज आहे, तेवढं रिसर्च करण्याचा वेळ आहे. नाहीतर फक्त मी एखाद्या मोबाईल ॲपवर बघितलं की माझा कुठे इन्व्हेस्ट करू, मी काय बघणार आहे टॉप परफॉर्मिंग फंड्स. पण ते टॉप परफॉर्मिंग फंड्स घ्यायची वेळ कधी होती? आज रिटर्न एखाद्या स्कीमचे 40%. तर मी आज त्या स्कीममध्ये पैसे इन्व्हेस्ट केले तर इथून पुढे मला 40% मिळणार आहेत का? मी गेल्या वर्षी इन्व्हेस्ट केले असते त्या स्कीममध्ये तर 40% मिळाले असते. गेल्या वर्षी करायचे होते. म्हणजे आज विराट कोहलीनी 100 मारले म्हणून पुढच्या मॅचला 100 मारेल असं नाही. एखाद्या स्कीमने गेल्या वर्षी 30% रिटर्न दिले म्हणून पुढच्या वर्षी ती स्कीम 30% रिटर्न देईल असं नाही. पास्ट परफॉर्मन्स बघून कधीही इन्व्हेस्ट करू नयेत. 15-20 वर्षाचा ट्रॅक रेकॉर्ड बघा. एखादी नवीन स्कीम असेल तर त्याचा फंड मॅनेजमेंट किंवा त्या कंपनीचा ओव्हरऑल परफॉर्मन्स पहा आणि मग करा. डायरेक्ट करू नका ह्या मताचा मी नाही. आणि पर्सनली मी जर सांगितलं तर माझा एकही पैसा आजही डायरेक्टमध्ये नाही. माझे SIP खूप मोठ्या आहेत. आणि जवळपास डायरेक्ट करणारे जे आहेत क्लायंट्स त्यांच्यामध्ये एकच सांगतो की जर तुम्हाला त्या स्कीमनी 2-2.5 वर्ष रिटर्न मायनस दिले किंवा 5-6% दिले, तुम्ही त्या स्कीममध्ये राहणार आहात का?
आणि हे ॲक्च्युअल घडलेलं आहे. 2010, 11, 12, 13 4 वर्षाचे रिटर्न हार्डली 3% होते, FD पेक्षा निम्मे. अच्छा. त्यावेळेस तो ॲडवायझर सांगू तरी शकतो की हे का घडलंय किंवा का घडतं. त्यामुळे हँड होल्डिंग हे इम्पॉर्टंट आहे. आज माझ्याकडे खूप सारे बँकर आहेत, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये काम करणारे आहेत, ज्यांना हे डायरेक्टही माहीत आहे. ज्या दिवशी आलं होतं 2009 मध्ये, त्या दिवशी मी सगळ्यांना मेल पाठवला होता की डायरेक्ट ऑप्शन आलाय, NAV डायरेक्ट आणि रेग्युलर. मी ओपनली सगळ्यांना पाठवलं होतं की आहे डायरेक्ट ऑप्शन. पण आज तेव्हा माझा पोर्टफोलिओ म्हणजे माझ्याकडे सगळ्या क्लायंटचे मिळून 2010 मध्ये 8 कोटी रुपये होते फक्त, सगळ्या क्लायंटचे मिळून 8 कोटी. तिथून आज 14 वर्षानंतर मी कितीवर आहे? 450 कोटी. आणि ह्या 450 कोटीमध्ये 90% लोकांना डायरेक्ट प्लॅन माहीत आहेत. पण त्यांना भीती का नाही? तर रामकडे एकदा पैसे दिले की आपल्याला निश्चिंत राहता येतं की माणूस ॲनालिसिस करणारा आहे, फ्रॉड किंवा स्वतःचा फायदा बघणारा नाही. आणि त्यावेळेस माझी जबाबदारीही वाढते. आणि मीच जर माझे पैसे डायरेक्टमध्ये टाकत असेल तर मग ते पैसे डायरेक्ट क्लायंटचे का नको? पण जर त्या क्लायंटने डायरेक्ट पैसे इन्व्हेस्ट केले असतील आणि त्याला तेवढा वेळच नसेल तर त्या पैशाचा युजही नाही होणार. त्यामुळे काही ठिकाणी हे एक्सपेन्सेस किंवा हे, आता मी जर तुमच्याकडे आलो आणि तुमचं हॉटेल आहे आणि तुम्हाला म्हटलं मला चहा पाहिजे, पण तो चहा मला फक्त त्या किमतीमध्येच पाहिजे, तुमचा प्रॉफिट नकोय, तो मी नाही देणार. जगातलं कोणतरी देईल का मला चहा? नाही, बिझनेस आहे ना शेवटी. मी जर सोनाराकडे गेलो आणि सोनाराला म्हणलं की तुझं कमिशन नाही देणार मी, तुझे चार्जेस मायनस कर, रिअल गोल्डचं जे आहे ना तेवढेच पैसे मी देईन, एक तरी सोनार तुम्हाला सगळ्यांना उभं करेल का? नाही. तिसरी गोष्ट, रिअल इस्टेट घ्यायला गेलो मी, एकतर एजंटकडून घेतली किंवा त्या बिल्डरकडून घेतली आणि त्या बिल्डरला म्हटलं की मला जे रिअलमध्ये जेवढे खर्च लागलाय ना तेवढ्यातच मला दे, तुझं कमिशन किंवा तुझं पर्सेंटेज नाही देणार. एक तरी जगातला माणूस घर देणार आहे का तुम्हाला? नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रोसेस आहे आणि तो 0.5% वाचवण्याच्या नावाखाली लोकांची वेल्थ बनत नाही. कारण आज मला एकही भेटला नाही माणूस आजपर्यंतच्या लाईफमध्ये की ज्याची पोटेन्शियल आहे पण 1 लाख रुपयाची SIP डायरेक्ट आहे, असा एकही माणूस नाही भेटला. 2-4 हजार 5,000 ठीक आहे, इवन अजून असा एकही माणूस ठेवू शकत नाही पैसे मोबाईल ॲपवर की मी त्या माणसाला बघितलंच नाही आणि माझ्या मोबाईल ॲपवर आजही पोर्टफोलिओ 50 लाखाचा 1 कोटीचा आहे, ठेवू शकत नाही. सायकोलॉजी आपली नाही आहे. मला समोर बघणारा माणूस पाहिजे. हां, मी 2-4 लाख रुपये 50,000 रुपये टाकू शकतो डायरेक्टली किंवा डायरेक्ट त्या मोबाईल ॲपवरून स्टॉक घेऊ शकतो. पण मी 1 कोटीचा पोर्टफोलिओ विदाऊट ह्युमन इंटरव्हन्स नाही क्रिएट करू शकत. आणि तो मेन प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही जे सांगता त्याच्यातून कळतं की सल्लागाराचा रोल किती महत्वाचा आहे. त्यालाच धरून हा प्रश्न विचारते की गुंतवणूकदाराच्या संपत्ती निर्मितीत वितरक आणि सल्लागाराचा रोल नेमका कसा असतो याच्यावर थोडासा आपण प्रकाश टाकूयात. आज आपल्याला शाळेत जर शिक्षक नसते भेटले, मी जर म्हटलं असतं की मी घरात बसूनच अभ्यास करेन आणि परीक्षा देईन, बरोबर, खरंच आपण ग्रॅज्युएट झालो असतो का? नाही. एक मेन म्हणजे काय की म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर किंवा तो जो वितरक आहे तो त्याला त्याचं अर्निंग मिळणार आहे. 0.5% जे काही रेंज आहे त्याच्यामध्ये त्याला अर्निंग मिळणार आहे. ओके. पण ते अर्निंग मिळवण्यासाठी तो तुमच्या पोर्टफोलिओ, तुमचा उद्देश काय आहे, कुठे पोहोचायचंय, वाठाड्या म्हणून तो काम करतो. आणि तो काम कितीवर करतोय? 0.5%वर. की तुम्हाला तुमच्या चाइल्ड एज्युकेशनचं गोल आहे, रिटायरमेंटचं गोल आहे किंवा प्रॉपर्टी बाय करायची किंवा मुलीचं लग्न आहे, तो त्या गोलपर्यंत तुमचा हात नाही सोडत. अच्छा. आणि त्याचा दिवसभराचं काम आहे ॲनालिसिस करणं, फंड मॅनेजरशी भेटणं, त्या कंपन्यांच्या एम्प्लॉईंशी भेटून डिस्कस करून मग त्यातून तो जवळपास 2-2.5 हजार स्कीममधून 45 कंपन्यांमधून काही सिलेक्टेड प्रोडक्ट जे तुम्हाला गरजेचे आहेत ते चूज करून तो तुम्हाला पोर्टफोलिओ क्रिएट करून देणार आहे. तर वितरक हा पूर्ण महत्त्वाचा आहे. आणि त्यात फक्त एकच गोष्ट सांगेन की महाभारत
घडलं. महाभारतात 2 ॲडवायझर होते. कोण होते 2? एक शकुनी मामा आणि एक अर्जुन. कृष्ण. कृष्ण. हा. अर्जुनाला गाईड करणारा हो, कृष्ण हा. आणि दुर्योधनाला गाईड करणारा शकुनी. शकुनी. दोघं ॲडवायझर होते. हा ॲडवायझर तिकडं महाभारत नको म्हणून गेलाही होता. जर ह्या 2 ॲडवायझरनी ह्या दोघांना सांभाळलं असतं आणि एकमेकांना भेटून जर डिस्कस केलं असतं तर महाभारत घडलंच नसतं. आता एका ॲडवायझरनी त्याच्या शिष्याला सल्ला दिला आणि पूर्ण सपोर्ट केला अर्जुनाला आणि तो जिंकला. इकडं दुसरा ॲडवायझर त्यांनीही युद्ध खेळायला शिकवलं. हे सगळं झालं म्हणजे सुरुवात तिथून झाली ॲक्च्युअल. आणि तिथून दोघांमध्ये वितुष्ट आलं चांगल्या फॅमिलीमध्ये. आता तो जो ॲडवायझर आहे मग तो ॲडवायझर शकुनीसारखा पाहिजे की कृष्णासारखा पाहिजे. आणि मी आत्ता येताना सगळ्या व्ह्युअरसाठी एक वेगळं म्हणजे फायनान्स सोडून की जगात जगताना आणि आनंदी मैत्रीवरून एक येतानाच मी ऐकलं होतं, तुम्हाला 2 मित्र जर असतील ना तर तुमचं आयुष्य आणि तुम्ही एकदम मोक्ष प्राप्त कराल असं होतं. एकतर तुमच्या आयुष्यात मित्र म्हणून कृष्णासारखा मित्र पाहिजे जो कायम तुम्हाला चांगलाच ॲडवाईस देईल, चांगलाच सल्ला देईल. आणि दुसरा मित्र पाहिजे कर्ण, ज्याला माहीत आहे की माझा मित्र चुकीचा आहे तरीही त्याने त्याची साथ सोडली नव्हती. असे 2 मित्र आयुष्यात पाहिजेत. आणि ॲडवायझर तर हा खूप मोठा रोल आहे. पण सगळ्यात जास्त फ्रॉड आणि ओपनली सांगतोय मी जगभरात सगळ्यात जास्त फ्रॉड हे 2 सेक्टरमध्ये होतात जनरली. ते 2 सेक्टर म्हणजे एक मेडिकल फील्ड आणि एक आमचं फायनान्स फील्ड. जिथं फक्त मला त्या समोरच्या माणसाकडून किती कमिशन मिळेल हाच मी विचार करतो. मला अर्निंग काय मिळणार आहे, मला त्याच्याच फायद्याशी देणं घेणं नाही. ते तर त्याला मिळेल नाही मिळेल माहीत नाही. तर तो जो ॲडवायझर आहे तो बेसिकली असा पाहिजे की तो तुमच्या चांगल्यासाठी काम करणारा पाहिजे. तुमचे जे गोल्स आहेत ते अचीव करण्यासाठी काय गरजेचं आहे ते तुम्हाला देणारा पाहिजे. जे की माझ्या कमिशनसाठी मी काम करणारं नसायला पाहिजे की मला ह्या प्रोडक्टमधून जास्त कमिशन मिळते म्हणून मी ते देईन, असा कधीच नसायला पाहिजे. तुमच्या भल्यासाठी काम करणारा ॲडवायझर पाहिजे. ॲडवायझरमध्येही 2 प्रकार आहेत म्हणून म्हणले शकुनी पाहिजे की कृष्ण पाहिजे. एक डिस्ट्रॉय करणार आहे तुमची वेल्थ, तुमची फॅमिली सगळं, आणि एक क्रिएट करणार आहे. त्यामुळे तो ॲडवायझरचा रोल खूप महत्त्वाचा आहे. पण तो जर कॉल चुकला तर पैसे बनणारही नाही. एखादा ॲडवायझर येऊन म्हणेल पद्मजा मला 1 लाख रुपये दे, मी दर महिन्याला 2% कमिशन देतो तुला. एखादा म्हणेल मला पैसे दे 3 वर्षात इकडं म्युच्युअल फंडमध्ये तुला एवढे मिळण्यापेक्षा मी 6 महिन्यात डबल करून देतो. आता तो ॲडवायझरही गायब होणार आहे आणि तो कस्टमरही गायब होणार आहे. आणि लाख रुपये तर बुडले. कारण जर 3 आणि 6 महिन्यात आणि 1 वर्षात डबल पैसे होणार असते तर त्या माणसाने त्याचं घरही विकून पैसे इन्व्हेस्ट केले असते ना. बरोबर. त्यांनी घर विकलं असतं, भाड्याच्या घरात राहिलं असतं वर्षभर, पैसे डबल केले असते आणि पुढच्या वर्षी 2 घर घेतले असते. तो का नाही करत? कारण राहतं घर जर बुडलं आणि पैसे बुडले तर आपण रस्त्यावर. नंतर कॉन्फिडन्स आहे तर मी सगळंच विकून इन्व्हेस्ट करायला पाहिजेत ना अशा स्कीममध्ये. बरोबर. आणि जगात शेवटचं एक सांगेन, इझी आणि फास्ट काहीही नाही आणि मार्केट तर नाहीच नाही. पण आता जे तुम्ही म्हणालात की इझी काही नाही, इथेच मला हा प्रश्न विचारावा वाटतो की तुमची जर्नी पण काही इझी नव्हती. तर मला एक स्लम गाय ते मिलेनियरचा प्रवास ऐकायला नक्कीच आवडेल. आता स्लम बॉय म्हणजे ॲक्च्युअल त्याच्यावर मी माझं पुस्तकही लिहिलेलं, फिनिक्स भरारी स्लम टू मिलेनियर. तर एक स्लम बॉय म्हणजे मी माझी पहिली SIP ज्यावेळेस केली 2005मध्ये 2004मध्ये 500 रुपये महिना. तिथून आज माझी SIP मोर दॅन 5 लाख रुपीज आहे. मोर दॅन म्हणजे ॲक्च्युअल अमाऊंट नाही सांगत पण मोर दॅन 5 लाख. तर मी सगळ्या व्ह्यूअरला एक सांगेन की 5 लाखाची SIP होईपर्यंत तुम्ही टेन्शनही घेऊ नका. 5-10 हजार 2 हजारांनी काही फरक नाही पडणार. 5 लाख मी जर करतोय म्हणजे हे खरंच चांगलं असणार आहे काहीतरी.
बरोबर. आजही मी माझे पैसे, माझं घर जेवढं गरजेपुरतं आहे तेवढंच आहे. रिअल इस्टेटमध्ये दुसरे पैसे कधीही टाकले नाहीत. सोनं जर मला गेल्या 10-15 वर्षापासून 8-9% रिटर्न देतं, इकडं मला SIP जर 12-15% रिटर्न देत आहेत, तर मी सोन्यात कशाला टाकू? त्यामुळे सोन्यातही नाही. सगळे ॲसेट अलोकेशन पाहिजे, सगळे ॲसेट पाहिजेत की तुमचं गोल्ड पाहिजे, रिअल इस्टेट पाहिजे, पण ते प्रत्येकाचं पोर्शन ठरलेलं पाहिजे. आणि माझ्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर 2002मध्ये मी RJPS बनवलं, इन्शुरन्स एजंट बनून. ओके. आणि 2004 पासून म्युच्युअल फंड चालू केलं. तर तिथून त्या 2002 ते 2004मध्ये माझ्याकडे 2000 रुपयेही महिना इन्कम येत नव्हतं. ओके. पण त्यावेळेसही मी कधीही कुणालाही चुकीचं प्रोडक्ट विकलं नाही, जे की आज विकूच शकत नाही. त्या पुस्तकात तुम्ही वाचाल फिनिक्स भरारीमध्ये नक्कीच की एक्झॅक्टली आजपासून 20 वर्षापूर्वी आमच्या घरात फॅमिली डिस्प्यूट झालं होतं. चुलत भावांशी भांडणं झाले होते आणि त्या भांडणांमध्ये माझ्या डोक्यावर वार झाले होते. लोखंडी पाईप मारला होता. ओके. 18% होते. बापरे. आणि पिंपरी चिंचवडमध्ये YCM हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट होतो आणि माझ्याकडे 1400 रुपये बिल भरायला पैसे नव्हते. 1400 रुपये बिल. आज मिनिटाला 1400 येत असतील. पण त्या रात्री मी ठरवलं होतं की आयुष्यात असा दिवस परत कधीच यायचा नाही आणि येऊ द्यायचा नाही की माझ्याकडे पैसे नाहीत. त्या दिवसापासून आजपर्यंतच्या लाईफमध्ये माझं इन्कम कधीही कमी नाही झालं. कधी एकही वर्ष नाही की गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी कमी पैसे आले. असं एकही क्वार्टर नाही की त्या क्वार्टरमध्ये गेल्या वर्षीपेक्षा ह्या क्वार्टरला कमी पैसे आलेत. आज एक स्लम बॉय टू फिनिक्स भरारीचा प्रवास किंवा राम गायकवाड आज 450 कोटी मॅनेज करतो. याच्यावर सगळ्यात मेन काय की मी पहिली गोष्ट तर माझ्या RJPSचे जेवढे काही क्लायंट आहेत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी विश्वास ठेवला. नाहीतर हाच राम गायकवाड 2004मध्ये ज्यावेळेस भांडणं झाले त्यावेळेस त्याच्याकडे YCMचं सरकारी हॉस्पिटलचं बिल भरायला 1400 रुपये नव्हते आणि आज मिनिटाला त्यापेक्षा जास्त असतील. पण तो 1400 रुपये नसण्याची जर्नी आणि आज 450 कोटी रुपयाच्या ॲसेट मॅनेज करतोय. ही जर्नी फक्त त्या क्लायंटमुळे झाली. आणि त्या 2002 ते 4मध्ये मी जे म्हटलं की माझ्याकडे 2000 रुपये इन्कम नव्हतं, त्यावेळेसही माझ्या डोक्यात कधी फ्रॉड करावा, कधी कुणाला फसवावं, कधी कुणाला वेगळं प्रोडक्ट द्यावं जिथून मला कमिशन मिळणार आहे, असा कधीही विचार नाही आला. तर आजही येणार नाही. तर ज्यांना कुणाला माझी जर्नी ऐकायची किंवा वाचायची त्यांच्यासाठी तर ॲमेझॉनवर फिनिक्स भरारी स्लम टू मिलेनियर हे पुस्तक आहे आणि हे मला आवडेल तुम्हाला हे गिफ्ट करायला. थँक्यू सर. खरंच तुमची गोष्ट खरंच प्रेरणादायी आहे. नक्की वाचा. याच्यामध्ये मी कसा बनलो आणि इथपर्यंत बिझनेसही कसा वाढवला ह्या दोन्ही गोष्टी आहेत. ओके. म्हणजे मी स्लममध्ये जुगार खेळणारा मुलगा किंवा भांडणं करणाऱ्या मुलापासून, शाळेत कॉपी करणाऱ्या मुलापासून आज एक लोकांचे पैसे मॅनेज करणारा मुलगा आणि ज्याच्यावर लोकांनी माझ्यावर तेवढा मोठा ट्रस्ट ठेवला आहे. तर ते घडू शकतं. आणि हे का घडलं आहे तर फक्त नियत, तुमची नियत कधीही खूप चांगली पाहिजे. समोरच्याचं नुकसान 1 रुपयाचंही होण्याचं आपल्या डोक्यात नसायला पाहिजे. नियत आणि प्रामाणिकपणा, आणि त्याला कष्ट लावले ना, त्या नियत प्रामाणिकपणाला कष्टाची जोड लावली ना, आयुष्यात तुम्हाला थांबवणारं कोणीही नाही. तर आज 450 कोटी, उद्या 500 होतील 6 महिन्यानंतर. मार्चचं टार्गेट आहे माझं. ओके. आणि 2030चं टार्गेट तर 10,000 कोटीचं आहे. म्हणजे हाच मुलगा स्लममधून आलेला 10,000 कोटीही मॅनेज करेल एक दिवस. अपॉर्च्युनिटी आहेत, संधी आहेत, फक्त त्या आपण घेऊन एक इजी फास्ट पैशाच्या किंवा सक्सेसच्या मागे न लागता हार्डवर्क करत करत राहणे. आणि कुठल्याही जगात सक्सेस रातोरात नाही मिळत. तुम्हाला 15, 20, 25 वर्ष द्यावेच लागतात. बरोबर. 5 वर्षात किंवा 3 वर्षात मिळणारा सक्सेस टिकत नाही, रातोरात मिळणारा तर टिकत नाही. म्हणून आजपर्यंत जेवढे लॉटरी जिंकलेले किंवा कोण बनेगा करोडपती जिंकलेले किंवा फ्युचर ऑप्शनमध्ये कमवणारे ते परत नाहीत आले. आणि तो मेन प्रॉब्लेम आहे.
बरोबर सर, खरंच खूप प्रेरणादायी स्टोरी आहे तुमची. म्हणजे आता तुम्ही जे म्हणालात की तेव्हा 1400 नव्हते आणि आज मिनिटाला येतात, खरं तर याला सक्सेस म्हणतात. की हे जे तुमचं स्ट्रगल होतं त्याच्यासोबत जी लोकांनी तुम्हाला ट्रस्ट दिला ते पण खूपच महत्त्वाची गोष्ट होती. आणि पुढचा प्रश्न असा आहे की हे ट्रस्ट ज्या कंपनीने या बिल्ड केलं आहे तर त्यांचं नेमकं कार्य कसं आहे? हां, कार्य तर एक तर पहिला कार्य किंवा उद्देश म्हणता येईल त्याला. तर पहिला उद्देश राम गायकवाड फायनान्शियल सर्व्हिसेसचा हाच आहे की आपल्यामुळे कुणाच्या तरी घरात सोबतता यावी, कुणीतरी फायनान्शियली स्टेबल व्हावं, हाच पहिला उद्देश आहे. दुसरं टार्गेट काय ठेवलेलं आहे मी की मला मॅक्झिमम जेवढे लोकांना आर्थिक शिक्षित करता येईल तेवढं मला करायचं आहे. मी कधीही कुणालाही म्हणत नाही की माझ्याकडे पैसे इन्व्हेस्ट करा. आणि तुमच्या मार्फत किंवा ग्रोमोशनच्या मार्फत मी एकच सर्व व्ह्यूअरला रिक्वेस्ट करेन की जर तुमची SIP नसेल, मी म्हणतोय म्हणून फक्त करून टाका आणि 10 वर्षानंतर मला भेटा. ज्यांची SIP असेल त्यांनी ती अमाऊंट इमिजिएटली 1 तारखेनंतर डबल करा जर पॉसिबल असेल तर, आणि 10 वर्षानंतर भेटा. एक साधं प्रिन्सिपल आहे की तुमच्या नेट इन्कमच्या 20 ते 25% दर महिन्याला तुम्ही इन्व्हेस्ट केले तर 15 वर्षात तुम्ही फायनान्शियली फ्री होता. म्हणजे 15 वर्षानंतर तुमचे जे काही खर्च असतील किंवा इन्कम असेल त्याच्या इक्वल इन्कम तुमचं त्या SIPमधून आपण SWP केली की त्याच्यातून येणार आहे. म्हणजे तुम्ही ॲक्टिवली काम करायची गरज नाही. आणि हे घडतं आणि मी भरपूर क्लायंटच्या बाबतीत हे घडवलं आहे. त्यामुळे मी भरपूर जणांना म्हणतो की राम गायकवाडकडे यायचं आहे तर 10-15 वर्ष 20 वर्ष प्रश्न विचारायचा नाही. प्रश्न पहिलाच विचारायचा जे काही विचारायचे ते पहिल्या मीटिंगमध्ये, नंतर प्रश्न विचारायचे नाहीत. जेन्युइन असेल उत्तर देईल. ओके. पण जर पद्मजाला 40व्या वर्षी फायनान्शियली फ्री व्हायचं आहे तर तो कोर्स पूर्ण करावा लागेल, तिथपर्यंत चालावं लागेल. ओके. आणि मी सोबत असणार आहे, मी हात नाही सोडणार. अच्छा. पण 40व्या वर्षी फायनान्शियली फ्री होईलच. तर असं मला 200 फॅमिलीजला फायनान्शियली फ्री बनवायचं आहे. आता ते कोण असतील माहीत नाही, पण 200 लोक असणार आहेत. आता माझ्या मागच्या 20-22 वर्षाच्या जर्नीमध्ये आज तुम्ही म्हणलात 3000 लोकांचे माझ्याकडे पैसे आहेत आज जवळपास. पण गेल्या 22 वर्षात 2000 असे लोक आहेत ज्यांनी इन्व्हेस्ट केले आणि परत विड्रॉ केले, जे घाबरून विड्रॉ केले. म्हणजे राम गायकवाड लोकांसाठी खूप चांगलाही असेल काही, पण काही जणांना त्याचा यूजही करून घेता आला नाही. ओके. नाहीतर मी भेटल्यावर सगळेच श्रीमंत झाले असते ना. म्हणजे साधं सिंपल प्रिन्सिपल काय, SIP करा 25 वर्ष ठेवा फायनान्शियली फ्री, सिंपल प्रिन्सिपल. पण ते लोक करत नाहीत, तो मेन प्रॉब्लेम आहे. मला फक्त फिनान्शियल अवेअरनेस करायचं आहे. फक्त प्रत्येकाला जाऊन ठकठक करायचं आहे, बाबा फायनान्शियली फ्री बनणार आहेस, बनायचं आहे, बस बन. तेवढंच मला टकटक करत जायचं आहे. मग ते लाखो लोकांपर्यंत मी पोहोचेन. त्यातले किती जण माझ्याकडे करतील, किती जण त्यांच्या इथं करतील दुसऱ्याकडे, पण करायला पाहिजे. कारण तुमच्या शेजारच्या जरी डिस्ट्रीब्युटरकडे जाऊन केलात तरी करा. फ्रॉड नाही, पैसे बनणार आहेत. ओके. पैसे बुडणार नाहीत. तुमची जर्नी खूप मोठी होती, तर यात अनुभव तर आलेच असतील, काही चांगले असतील काही वाईट असतील, तर आमच्यासोबत शेअर करा एखादा चांगला आणि एखादा वाईट अनुभव. अनुभव तर भरपूर आहेत. म्हणजे ज्या लोकांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझे आज 1 कोटी असतील, 5 कोटी असतील, 10 कोटी, इवन माझे पर्सनलीही, त्या लोकांचे बनलेत. ओके. म्हणजे मी खूप साऱ्या क्लायंटच्या घरकाम करणाऱ्या मावश्या ज्या आहेत त्यांचेही पैसे माझ्याकडे आहेत. त्यातल्या एका मावशीने तर मुलीचं लग्नही केलं त्या SIPमधून. अच्छा. आणि नंतर त्या मुलीला साड्यांचं दुकान टाकून दिलं. अरे वा. खूप सारे ड्रायव्हर आहेत, खूप सारे छोटे लोक आहेत आणि तसेच खूप मोठीही लोक आहेत. म्हणजे आज माझ्याकडे जवळपास 100 असे क्लायंट आहेत ज्यांचे 1 कोटीपेक्षा जास्त पैसे आहेत. 5 कोटीपेक्षा जास्त असणारे जवळपास 15 ते 12 एक्झॅक्टली सांगितलं तर 12 क्लायंट आहेत. म्हणजे त्यातून संपून जातं. म्हणजे टेल खूप मोठे, छोटे छोटे क्लायंट खूप आहेत. आता ह्याच्यामध्ये असेही लोक आहेत, म्हणजे ह्या लोकांचे तर पैसे बनले, त्यांचे स्वप्न पूर्ण झाले, मोठी घरं घेतली, मोठी कार घेतली, मुलांचे शिक्षण चांगले झाले, आज फायनान्शियली फ्री झाले. रिटायरमेंटच्या वेळेस आज एक एक्झाम्पल सांगतो,
2 महिन्यापूर्वीचं एका क्लायंटचा मला फोन आला, राम फायनान्शियल पोझिशन आपली काय आहे. मी म्हणलं एक काम कर, रिझाईन कर आणि कंपनीच्या बाहेर ये. पॅकेज होतं 40 लाखाचं. अच्छा. म्हणलं राम कसं काय, तुला कसं कळलं. म्हणलं जरा फोन आला आहे म्हणजे काहीतरी कंपनीत IT मधला पर्सन काहीतरी बिघडलं. म्हणलं हो, 8 दिवस झालं बॉसची पटत नाही. अर्धा तासानंतर त्या माणसांनी रिझाईन केलं होतं फक्त एका फोनवर. म्हणजे तेवढा ट्रस्ट त्या क्लायंटचा आहे की मी फायनान्शियली फ्री जगू शकतो का तर राम म्हणतोय म्हणून. आणि तेवढ्या आम्ही ॲसेट बनवल्यात. ओके. रिझाईन करून आला. काही फरक नाही पडत पैसे असले की, पण ते पैसे बनवताना खूप त्रास असतो. आणि सेम असेही भरपूर लोक आहेत की ज्यांनी 2008मध्ये 21,000 सेन्सेक्स होता, तिथून सेन्सेक्स आला 7,600. त्यावेळेस भरपूर लोकांनी विड्रॉ केले आणि म्हटले की आयुष्यात आपण परत जिवंत असेपर्यंत मार्केट 21,000 जाणार नाही. आज ते मार्केट 21,000वरून आज 75,000 आहे. इवन लॉकडाऊनमध्ये भरपूर लोकांनी म्हणजे 42चा सेन्सेक्स 26,000ला आला, म्हणजे 40% मार्केट पडलं. त्यावेळेस भरपूर लोकांनी घाबरून पैसे विड्रॉ केले. पण उलटं काय केलं मी, त्या क्वार्टरमध्ये, त्या पहिल्या लॉकडाऊनच्या क्वार्टरमध्ये माझा हायेस्ट सेल मी नेट केला होता. म्हणजे ज्या लोकांचा विश्वास होता त्यांनी भरपूर पैसे इन्व्हेस्ट केले होते आणि जे घाबरले त्यांनी खूप जणांनी पैसे विड्रॉ केले होते आणि म्हटले होते की राम आता हे करोना आहे आणि पुढं काय होईल माहीत नाही. मी साध्या गोष्टीत त्यांना म्हटलं होतं की आज करोना आहे आणि तुम्हाला भीती वाटते मरण्याची, आणि म्हणून इकडचे पैसे काढताय. आता इकडचे पैसे काढताय आणि बँकेत टाकताय. तुम्ही मेला तर बँकेतले पण पैशाचा यूज नाहीच आहे ना काय. बरोबर. साधी गोष्ट आहे. आणि किती जणांनी घरातलं सोनं जाऊन विकलं, कुणीच नाही. आता गेल्या 6 महिन्यापूर्वी बजेटच्या दिवशी 81,000 रुपये सोन्याचा भाव 74,000ला आला, कुणीच नाही विकलं. पण 81,000चा सेन्सेक्स 75,000ला आलं की सगळ्यांना भीती वाटली. आणि त्या भीतीमुळं आणि ह्या शॉर्ट टेम्पर किंवा इजी मनी पैसे पाहिजेत अशा लोकांचे पैसे बनत नाहीत. आणि त्यावेळेस खरंच वाईट वाटतं. आणि मला असं वाटतं की अरे 2 तास 5 तास 3 मीटिंग व्हायला गेले. त्या माणसाच्या आर्थिक परिस्थितीची नंतर मला अशी म्हणजे शब्द वापरणं अवघड आहे, पण तो कीव वाटते मला नंतर की आयुष्यात नाही होणार काय. आणि त्यांचे म्हणतात ते आनंद तर आहे. असे दोन्ही एक्सपिरियन्स आहेत, बुडणारेही आहेत आणि खूप श्रीमंत झाले असेही आहेत. बरोबर. सर आणखीन एक क्वेश्चन आहे महत्त्वाचा, म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क हे कितपत खरे? म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क हे 100% खरं आहे. ओके. फक्त इथं ओपनली सांगितलं जातं की मार्केट अप डाऊन झालं तर तुमचे पैसेही अप डाऊन होणार आहेत. म्हणजे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. ॲक्च्युअल ते काय पाहिजे, सब्जेक्ट टू मार्केट ओलॅटिलिटी रिस्क, की तुमचं ओलॅटाईल मार्केटमुळं अप डाऊन होतं, ती रिस्क आहे. इथं झिरो व्हायची रिस्क नाही आहे. प्रिन्सिपल झिरो झाला असं होणार नाही. जसे एखादी पतसंस्था बुडली तर ते होईल. त्यामुळं सब्जेक्ट टू मार्केट रिस्क हे बरोबर आहे की तुम्हाला गॅरंटेड 15%च मिळतील असं नाही होणार. कधी 50 मिळतील, कधी 30 मिळतील, कधी -20 होतील, कधी -50 होतील. ॲव्हरेज येणार आहे. आणि ते ओलॅटिलिटी असल्यामुळे ती लोकांना भीती वाटते सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. पण त्याला परत एक दुसरं एक्झाम्पल देतो. धूम्रपान जानलेवा आहे. किती लोक सिगारेट ओढतात, पाकिट उलटं करून ठेवून चालू असतं. शराब जानलेवा आहे तरी रांगा लावून दुकानातून घेतात. म्हणजे तिथंही गोष्टी त्याच सांगितलेल्या आहेत. तिथं तर जानलेवावर आहे, इथं तर तुमचं रिटर्नवर अपडाऊन आहे. म्हणजे माणूस तिथं ॲक्च्युअल खरा घाबरायला पाहिजे दारू आणि सिगरेटला, तो घाबरतो इकडच्या ओलॅटिलिटीला. दोन्हीकडे मेन अर्थ तोच आहे ना. हो बरोबर. त्यामुळे आहे रिस्क म्हणून जास्त रिटर्न मिळतात. आता एक शेवटचं सांगतो, एक साधं एक्झाम्पल. आपण दोघं एकाच कॉलेजमधून पासआउट झालो, एकच पर्सेंटेज आहेत,
सेम सगळं आहे. फक्त मी भीती म्हणून मी गेलो जॉब करायला आणि जॉबमध्ये मी पकडला आणि तू भीती सोडून बिझनेस चालू केला आणि दोघंही सक्सेसफुल आहे. कोण जास्त सक्सेसफुल असेल? बिझनेसवाला. शेवटी मी म्हातारा झालो आणि रिटायर्ड झालो ना. माझ्या मुलांना परत झिरोपासून सुरुवात करायची जॉब पकडून. कारण मला मी CEO म्हणून जरी रिटायर्ड झालो किंवा मी डायरेक्टर म्हणून जरी रिटायर्ड झालो किंवा प्लांट मॅनेजर म्हणून रिटायर्ड झालो, माझ्या मुलाला ती पोस्ट नाही मिळणार आहे. इम्पॉसिबल आहे. पण पद्म ज्याचा बिझनेस वाढला तिच्या मुलाला कोणती पोस्ट मिळेल? डायरेक्टर. म्हणजे त्याची ग्रोथ तिथून सुरुवात होणार आहे. माझ्या मुलांची ग्रोथ परत झिरोपासून सुरुवात होणार आहे. आता हे जनरली म्युच्युअल फंडच्या बाहेरचं एक्झाम्पल आहे, पण सगळ्यांनी ह्याच्यावर थोडासा विचार करायला पाहिजे. सर खूप छान सांगितलं तुम्ही. आता मला व्ह्युअरसाठी एक लास्टचा काही सल्ला द्याल तुम्ही, हे विचारायचं आहे. व्ह्युअरसाठी एकच शेवटचा सल्ला आहे आणि तो मनातून आहे माझ्या, की इजी आणि फास्ट पैशाच्या मागे लागू नका. रातोरात सक्सेस मिळणार नाही. आणि इजी आणि फास्ट पैशाच्या मागे लागून घरातलं सुख समाधान बर्बाद करू नका. फक्त कुठलीही ॲक्शन मार्केट रिलेटेड घेताना त्याचे काय इम्पॅक्ट होऊ शकतात माझ्या फॅमिलीवर, ते एकदा रात्रभर विचार करून नोट डाऊन करा. आणि त्याच्यातून जर चांगले पॉईंट जास्त असतील आणि निगेटिव्ह पॉईंट कमी असतील तर विचार करा. उलटे निगेटिव्ह पॉईंट जास्त असतील तर त्याचा परत विचारच करू नका. की आयुष्यात सक्सेसफुल किंवा मार्केटमध्ये सक्सेसफुल बनण्यासाठी काही न करणं हे सगळ्यात बेस्ट आहे. कारण की मी जर काही नाही करायचं एवढं जरी अवॉइड केलं ना मार्केटमध्ये, कुठं चुकायचं नाही किंवा कुठे चुका करायच्या नाहीत एवढं जरी अवॉइड केलं मी, तरी उरतं ते चांगलंच उरतं. म्हणजे मला नाही फास्ट श्रीमंत बनायचं, त्यासाठी मी चुकीचे कॉल नाही घेणार किंवा चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्ट नाही करणार. 2% आणि 5% देणाऱ्या स्कीममध्ये नाही इन्व्हेस्ट करणार. कुठली पतसंस्था मला 12% रिटर्न देते म्हणून मी माझी FD तिथं नाही करणार. कारण 2-4% आयुष्यात फरक पडत नाही. पण ते पैसे बुडण्याने आणि तुम्ही कर्जबाजारी होण्याने तुमचं आयुष्याचं सुख समाधान टोटल बर्बाद होतं. तर फक्त एकच विचार करा, कुठलंही म्युच्युअल फंड असो, शेअर मार्केट असो, कुठेही इन्व्हेस्टमेंट करताना, फायनान्शियल डिसिजन घेताना, की ह्या डिसिजनमुळे माझ्या फॅमिलीवर, माझ्या मुलाबाळांवर काय इम्पॅक्ट येऊ शकतो. जर ते केलं ना तर तुमचं घर चांगलं राहू शकतं. पण तुमच्या एका चुकीमुळं जर मुलाबाळांचं आयुष्य बर्बाद होणार असेल किंवा त्यांना टेन्शन येणार असेल तर ते टाळलेलं बरं. एवढंच मी सांगेन. सर थँक्यू, तुम्ही ग्रो मोशनवरती आलात आणि एवढं मोटिवेशनल स्टोरी आहे तुमची आम्हाला ऐकायला मिळाली. खूपच त्यातून शिकण्यासारखं आहे आणि मला असं सांगायला आवडेल की तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते नक्कीच व्ह्युअर्ससाठी पण खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि आपण या पॉझिटिव्ह नोटवरती इथे थांबूयात. थँक्यू. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.